पनवेल महानगरपालिका निवडणुका अनुषंगाने आपल्याकडून अपक्ष उमेदवार आज भरत आहात। प्रभाग क्रमांक 3 पनवेल महानगरपालिका इथून मी प्रसाद सुभाष ढगे पाटील आणि माझ्याबरोबर कुलसुम मुस्तान शेख हे अपक्ष पॅनल मधून आज आम्ही या ठिकाणी लोकाग्रास्तो आणि लोकवर्गणीतून हे 2 शब्द महत्वाचे त्या अर्ज भरत आहोत। आमच्या फेडरेशनचे सगळे सोसायटी फेडरेशनचे सर्व सदस्य आणि महिला मंडळ यांनी आग्रह केला की या तळोजा फेज 1 फेज 2 सेक्टर 34 35 36 कारगर 40 इथले लोकांच्या सुविधेची वानवा आणि गैरसोय पाण्याची कमतरता रस्त्याची दुरावस्था हे सगळ्या कमतरता पाहून कुठेतरी ही निवडणूक ही टर्निंग पॉइंट व्हावी त्यांच्या आयुष्यातली, म्हणजे रहिवाशांच्या तिथल्या नागरिकांच्या शहरातील राहायला आलेल्या विविध प्रांतातून राहायला आलेल्या लोकांच्या आणि विविध धर्मातल्या लोकांच्या अपेक्षा गेल्या 10-15 वर्षात पूर्ण झालेल्या नाहीत, त्या पूर्ण व्हाव्यात आणि एक स्टँडर्ड लाईफ चांगलं जीवन जगता यावं ह्यासाठी त्यांच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे। आणि त्यामुळे ही निवडणूक प्रसाद ढगे पाटील यांनी फेडरेशन अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी लढावी अशी लोकभावना होती। मी त्यांना सांगितलं की मी बाबा आर्थिकदृष्ट्या तेवढा बलाढ्य उमेदवारासमोर टिकू शकेल का अशा प्रकारचं, तर त्यांनी लोकांनी सांगितलं की आपण लोकवर्गणीतून ही निवडणूक लढू। त्यानुसार आतापर्यंतचे जे कार्यक्रम त्या संदर्भातले झाले ते लोकवर्गणीतून झाले आणि इथून पुढचं देखील लोकसहभागातून लोकवर्गणीतून आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या पाठिंब्यातून ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक आणि कुलसुम मस्तान शेख म्हणजे तळोजा फेज 1 ची जी सामाजिक परिस्थिती पाहता तिथे मुस्लिम समाजाचं असलेलं वास्तव्य पाहता त्या समाजाला न्याय मिळावा ह्या दृष्टिकोनातून मुस्लिम समाज आणि ह्या ज्या सर्व महिला आहेत त्या पाणी आंदोलनामध्ये आणि विविध आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्या पाठीशी उभा राहिल्या, त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कुलसुम मस्तान शेख यांना देखील उमेदवारी देण्यात येत आहे। अजून देखील हे अर्ज भरल्यानंतर उद्या देखील हे पॅनल जे आहे ते एक्सपांड होऊ शकतं, अजून वाढ होऊ शकते। या पॅनलमध्ये 4चे 4 उमेदवार देखील आम्ही लढवू शकतो। नेमकं काय अजेंडा आहे आपला आणि नेमक्या प्रभागाच्या समस्या काय आहेत? प्रचंड प्रमाणात पाण्याची कमतरता, तळोजावर पाण्याच्या बाबतीत झालेला अन्याय, नवीन होणारे मास हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस हे वाढत चाललेले आहेत आणि त्यांची OCCC देत असताना पाण्याचा विचार कुठेही झालेला नाही, पाण्याच्या कॅल्क्युलेशनचा विचार झालेला नाही। निवडणूक आले की तात्पुरतं पाणी सोडायचं आणि नंतर बंद करून टाकायचं आणि टँकर माफियांचं राज्य चालवायचं। ह्या दृष्टिकोनातून मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की जर जनतेनं सहकार्य केलं आणि जरी नाही केलं तरी मी जनतेच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे आणि मैं पब्लिक के साथ पूरी तरह से खड़ा हूं और 14 MLD पानी फेज 1 को और 14 MLD पानी फेज 2 को और रिकैलकुलेशन करके मास हाउसिंग को, मतलब जितनी जनसंख्या बढ़ेगी उसके अकॉर्डिंग मास हाउसिंग को सबको पानी मिलना चाहिए। ये फर्स्ट हमारी प्रायोरिटी रहेगी।